जय शिवराय मित्रांनो, सर्वप्रथम आपणाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या या दिवशी आपण एक अतिशय महत्त्वाचा अपडेट्स आपणा सर्वांसाठी इकडे घेऊन आलो आहेत। यामध्ये आपण पाहाल तर 391 कोटी दुसऱ्या हप्त्यासाठीची जी विमा रक्कम आहे ती वाटप करण्यासंबंधी शासनाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे। पॉईंट टू पॉईंट अपडेट्स कव्हर करणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच दर्जेदार व्हिडिओ मिळत राहतील। त्याचबरोबर चॅनलची मेंबरशिप अद्याप घेतलेली नसेल तर अगदी 29 रुपयात आपल्याला चॅनल मेंबरशिप मिळते। आपण कशाप्रकारे आपल्या प्रीमियम सबस्क्रिप्शनचा लाभ घेणार आहात, आपल्याला काय मिळतं, हे जर प्रश्नचिन्ह असतील तर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये सविस्तर माहिती मिळून जाईल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ दिलेला आहे। आता पुढे जाल तर एक अतिशय महत्त्वाचा अपडेट्स आहे, ते म्हणजे 391 कोटी रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले GR आपल्या स्क्रीनवरती आलेले आहे। पीक विमा योजनेअंतर्गत आपण पाहाल तर रब्बी हंगाम 2023-24साठी 391 कोटी 24,41,993 इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाची परवानगी मिळालेली आहे। GR आपल्या स्क्रीनवर आहे। खरीप हंगामाचा अपडेट्स आपण याआधी कव्हर केलेले आहे, ते अपडेट्स पाहिले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे, पाहून घ्या। ठीक आहे, तर आता या ठिकाणी रब्बी हंगामाचं पाहाल तर रब्बी हंगाम 2023-24साठी विमा हप्त्यापोटी आपल्याला या ठिकाणी इकडे पाहायला मिळत आहे 391 कोटी 24,41,993 इतकी रक्कम वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे। ठीक आहे, यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी असेल, चोलामंडल जनरल इन्शुरन्स असेल, HDFC ॲग्रो असेल, ICICI असेल, त्याचबरोबर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी असेल, रिलायन्स जनरल इन्शुरन्स असेल किंवा मग SBI जनरल इन्शुरन्स कंपनी असेल, यासारखी युनायटेड, युनिव्हर्सल जेवढ्या जनरल इन्शुरन्स कंपन्या ज्यामार्फत विमा प्रोसेस राबवली जाते तर सर्वांना ही रक्कम या ठिकाणी शासनाद्वारे देण्याची परवानगी प्राप्त झालेली। किती रक्कम होती सविस्तर अपडेट्स पाहिलं, त्याचबरोबर खरीप हंगामाचं हे अपडेट्स पाहिलं नसेल तर नक्की पाहून घ्या। तब्बल 2069 कोटी रुपये तिकडे प्राप्त झालेले। PM सूर्यघर योजना देखील एक अतिशय चांगली योजना आहे, त्याचे देखील अपडेट्स कव्हर केलेले। हे अपडेट्स पाहून घ्या आणि या व्हिडिओमार्फत आपलं जे काही फीडबॅक असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा। भेटणार आहोत पुढे नवीन अपडेट्ससह। जय हिंद, धन्यवाद।